हां, उदाहरण क्रमांक 8 बघा. 8व्या उदाहरणामध्ये काय दिलंय? आकृतीमध्ये केंद्र x आणि y ही कोणती वर्तुळ आहेत? आंतरस्पर्शी. मग z डॅश x डॅश y हे एक रेषीय असतात ते बिंदू. वर्तुळाचे केंद्रबिंदू व स्पर्शबिंदू, आंतरस्पर्शी वर्तुळांचे केंद्रबिंदू व स्पर्शबिंदू एक रेषीय असतात म्हणून हे जोडलं. त्यानंतर रेख BY काढा, BY पण जोडा, बरोबर आहे. आणि AX पण जोडा. रेख BY व रेख AX काढा. झालं का काढायचं? आपल्याला AX समांतर BY दाखवायचं. साध्य झालं. बघा हे बघा, इथे मला दाखवायचं AX समांतर BY, हे दोघं समांतर दाखवायचे. आता याच्यामध्ये हे महत्वाचं आहे आपल्याला दाखवायचं. AX समांतर BY हे दोघं समांतर आहेत आणि छेदी काय? हे दोन कोण एकरूप झाले तर नीट बघा बरं, हे संगत कोण होती? मग संगत कोण एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. आता बघा, पहिला त्रिकोण YBZ मध्ये, YBZ मध्ये YB एकरूप YZ, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, या दोन त्रिज्या एकरूप आहेत. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आणि मग एकरूप त्रिज्या एकरूप दोन त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप आहेत. बघा, बाजू समोरचे कोण पण एकरूप म्हणून कोण YBZ हा जो त्रिकोण आहे ना BYZ, बघा हे दोन बाजू एकरूप ना, हे दोन कोण एकरूप YBZ एकरूप YZB. त्रिकोणाचे दोन बाजू एकरूप असतात, त्या बाजू समोरचे कोण एकरूप असतात. समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय. झालं. आता त्रिकोण XAZ मध्ये, या छोट्या त्रिकोणात बरं या त्रिज्या आहेत बघा, XA एकरूप XZ, XA बघा छोटा त्रिकोण बघा, या दोन त्रिज्या एकरूप आहेत. XAZ दोन बाजू एकरूप आहे. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप बाजू म्हणजे कोण पण एकरूप म्हणून XAZ एकरूप XZA. समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय. कळलं का नाही? बघा, ह्या दोन त्रिज्या हे दोन कोण एकरूप, ह्या दोन त्रिज्या एकरूप म्हणून हे दोन कोण एकरूप. मग बघा बरं का, YBZ एकरूप YZB आणि XAZ एकरूप XZA. XZA म्हणजेच YZB. XZA हा जो XZA म्हणजे हा YZB याचं नाव बदलतो YZB. 4 व आकृतीवरून बघा बघा, आता 2 आणि 5 बघा, YZB दोघे एकरूप आहेत. दोघेही YZB ला एकरूप आहेत बघा ना, म्हणजे हे दोघे एकरूप होतील. म्हणजे कोण YBZ एकरूप कोण XAZ. विधान 2 व 5 वरून पुढे YBZ म्हणजे हा एकरूप XAZ हे दोघं एकरूप. हे दोघं एकरूप आहेत. दोन समांतर रेषा आणि ते छेदी काय आहे? संगत कोण एकरूप झाले म्हणून BY समांतर AX
बी वाय समांतर ए एक्स संगत कोण संगत कोणाच्या गुणधर्माने कळतंय का येते का लक्षात अशा पद्धतीने या दोन रेषा समांतर झालेल्या आहेत आता 9वा आकडा बघा 9 वगळे ही रेषा एल काय काय दिलं बघा रेषा एल ओ केंद्रवर्तुळाला बिंदू पी मध्ये स्पर्श करते म्हणजे स्पर्शिका आहे मग मी लगेच तिथं बघा रेषा एल लंब ओपी स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणजे हा काटकोन झाला पुढे बिंदू क्यू हा ओपी चा मध्यबिंदू आहे बघा या ओपी चा क्यू मध्यबिंदू आहे म्हणजे दोघं सारखे झाले दुसरा आकडा ओ क्यू बरोबर क्यूपी बरोबर ओ क्यू बरोबर क्यूपी बरोबर 1/2 ओपी बिंदू क्यू हा ओपी चा मध्यबिंदू आहे झालं दोन पुढे जसं कसं वाचतं तसं लिहितोय जीवा आर्यस समांतर तेव्हा ही आर्यस समांतर रेषा एल हे तुम्हाला दिलंय बरोबर आहे तर आर्यस 12 असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढा बरोबर आहे का आर्यस दिलेली लक्षात ठेवा आता मला सांगा हे बघा दोन समांतर रेषा आहेत आणि ही तर लंब आहे तर ही तर पण लंब असते लक्षात ठेवा म्हणून आर्यस लंब रेषा एल आहे ना सॉरी आर्यस समांतर रेषा एल आहे आणि ओपी एल लंब आहे म्हणजे ही ओपी आर्यस लंब आहे 1 आणि 3 वरून विधान म्हणजे इथं काटकोन झाला बरं का लंब झाला म्हणजेच ओ क्यू लंब ही पी क्यू आहे ना सॉरी ही ओपी आर्यस ला लंब आहे ओपी लंब आर्यस म्हणजे ओ क्यू लंब आर्यस विधान 4 वरून आता बघा हे लंब इथं केंद्रातून लंब टाकला म्हणजे हे दोघं सारखे होतील म्हणजे आर क्यू बरोबर क्यू एस बरोबर 1/2 आर एस वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो इथं आर एस किती आहे 12 दिले आपल्याला म्हणजे 6 आलं बरं का आर क्यू हा आला 6 हा जोडला याला आर मानलं आणि ओपी आणि ओक्यू वर्तुळाची त्रिज्या ओपी म्हणजे 1/2 आर वाटलं तिथं म्हणा ओ आर बरोबर ओपी बरोबर आर वर्तुळाच्या त्रिज्या म्हणून इथं ओपीच्या जागेला आर टाकलं ठीक आहे काटकोन त्रिकोण ओ आर क्यू ओ आर क्यू मध्ये पायथागोरस प्रमेयाने काटकोनाचा कर्ण ओ आर चा वर्ग बरोबर ओ आर वर्ग बरोबर ओ क्यू वर्ग अधिक आर क्यू वर्ग ओ आर वर्ग बरोबर ओ क्यू वर्ग अधिक आर क्यू वर्ग ओ आर काय आर चा वर्ग ओ क्यू इथं काढलं बघा ओ क्यू 1/2 आर ओ क्यू बरोबर 1/2 आर कंसाचा वर्ग आणि आर क्यू किती आला 6 बघा
आर वर्ग, प्रत्येकाचा वर्ग केला, 1 चा वर्ग 1, आर चा वर्ग आर वर्ग, आणि 2 चा वर्ग 4. इथे 1 इथे 4 इथे 2 4 ने गुणून 4 गुणिले आर वर्ग, 4 गुणिले आर वर्ग छेद 4, 4 गुणिले 36 छेद 1, 4 आर वर्ग 1 छेद 44, अधिक आर वर्ग वजा होईल, म्हणजे 3 आर वर्ग बरोबर 144 होईल. बरोबर आहे का? म्हणजेच आर वर्ग बरोबर 144 भागिले 3. आता आकृती तुम्ही काढलेली आहे म्हणून पुसतो. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. हे 12 होईल, 12 चा वर्ग आहे. हा कशाचा आहे? रूट वर्गमूळ 3 चा. छेदाचं परिमेयकरण करा, म्हणजे भागिले वर्गमूळ 3 आहे ना, त्यानेच गुणांक त्यानेच भागा. हे 12 वर्गमूळ 3 आणि वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 3 3 होईल. हे त्याचं उत्तर. कळतंय का? आता या ठिकाणी 10वा गणित. नीट पहा आता. ओके, आता 10वं गणित पहा. ओके, ही त्याची स्पर्शिका आहे बघा. केंद्र सी आहे, हे ए बी, इथून लंब टाकलं पी, इथून लंब टाकलं क्यू, इथं टी बिंदू आहे आणि हा सी आहे. आकृतीमध्ये सी केंद्र वर्तुळाचा ए बी व्यास आहे. हा व्यास आहे म्हणजे ए सी आणि बी सी या त्रिज्या झाल्या. बरोबर का? वर्तुळाची स्पर्शिका पी क्यू, ही पी क्यू स्पर्शिका आहे. ही ए पी लंब पी क्यू, बी क्यू लंब पी क्यू, हे लिहून टाकतो बघा. पक्ष हे जोडतो बघा रचना. सीटी, सीपी आणि सीक्यू काढा. बरोबर. आता बघा, हे दिलेलं आहे आपल्याला. आता मी ही त्रिज्या आहे, ही स्पर्शिका आहे, म्हणजेच सीटी लंबरेषा पीक्यू, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. तिघ रेषा पीक्यूला लंब आहे बघा. ही रेषा हिला लंब असणारे जेवढे असतील ना, जेवढे चौघ जर लंब असतील तर हे चौघ एकमेकांना समांतर असतात. म्हणजे 1 2 3 समांतर झाले. एपी समांतर बीक्यू समांतर सीटी. एकाच रेषेला लंब असलेले रेषाखंड समांतर असतात. एकाच रेषेला लंब असणारे रेषाखंड समांतर असतात. आता समुद्राकडे करायचं बघा. ती समांतर 1 2 3 तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म. हे भागिले बरोबर आहे, भागिले बी केंद्र आहे ना सी, बीसी भागिले सी आहे आणि क्यूटी भागिले टीपी. तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म. पण बीसी आणि एसी वर्तुळाची त्रिज्या आहेत, दोघी सारख्या आहेत.
बीसी एकाच वर्तुळाची त्रिज्या असल्यामुळे कॅन्सल होती, कॅन्सल होईल एक इकडे होईल, म्हणजे टीपी बरोबर क्यूटी, पीटी बरोबर टीक्यू, विधान 4 वरून व बीसी बरोबर एसी. हे कळलं का तुम्हाला? आता त्रिकोण हे जोडायचं सांगितलं ना तुम्हाला, रचना घेतली आपण सीपीटी व त्रिकोण सीक्यूटी. हे दोन त्रिकोण मला एकरूप दाखवायचे, त्यासाठी एक घटक घेतला बघा इथं, रेख टीपी एकरूप रेख क्यूटी याच्यावरून 5 वरून बघा ना, हे बघा दोघं जण एकरूप, ही बाजू सामायिक, सिटी एकरूप सिटी, सामायिक भुजा किंवा सामायिक बाजू, हा काटकोन आहे ना, हा काटकोन आहे ना, सीटीपी एकरूप सीटीक्यू, प्रत्येकी 90 अंश म्हणजे काटकोन, बाजू कोण बाजू बा को बा म्हणून 9 आकडा त्रिकोण सीपीटी एकरूप त्रिकोण सीक्यूटी, बाकोबा एकरूपता कसोटी. हे दोन त्रिकोण एकरूप, बाकोबा कसोटी, आणि मग एकरूप त्रिकोणाची संगत बाजू एकरूप त्रिकोणाची संगत बाजू सीपी बरोबर सीक्यू, म्हणून 10 आकडा सीपी बरोबर सीक्यू एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. बघा बरं झालं का? हे दाखवायचं ना, बघा बरं, सीपी एकरूप सीक्यू म्हणून सीक्यू एकरूप सीक्यू. अशा पद्धतीने हे गणित आपण सोडवलेलं आहे. मला वाटतं हे गणित तुम्हाला आता समजलं असेल. बघा हे लंब दिलंय, हे लंब दिलंय, आपण हे लंब स्पर्शिका त्रिज्या लंब तिघं एकाच रेषेला लंब असल्यामुळे समांतर आहे, आणि मग हे भागिले बरोबर हे भागिले हे, तीन समांतर रेषांच्या अंतरशब्द गुणधर्म, म्हणून हे दोघं सारखे असल्यामुळे एक होईल, भागिले गुणिले होईल, टीपी बरोबर पीटी बरोबर टीक्यू, 4 वरून आणि बीसी बरोबर 4 वरून व बीसी बरोबर एसी. मग या दोन त्रिकोणामध्ये हे दोघं एकूण सामायिक भुजा, प्रत्येक काटकोन बा को बा, आणि म्हणून संगत बाजू एकूण. अशा पद्धतीने 10वे गणित या ठिकाणी झालेलं आहे. पहा आता आपण 8व 9व आणि 10व 3 गणित पाहिली. आता 11व गणित, 11व गणित नीट पहा काय दिले त्या गणितामध्ये आपल्याला. प्रत्येकी 3 सेमी त्रिज्येची ए बी सी केंद्र असणारी 3 वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ इतर 2 वर्तुळांना स्पर्श करेल. प्रत्येक वर्तुळ, हे बघा हे पहिलं वर्तुळ, हे दुसरं वर्तुळ, दोघं एकमेकांना स्पर्श करतात. बघा हे प्रत्येक वर्तुळ इतर 2 वर्तुळांना स्पर्श करते. केंद्र ए बी सी केंद्र असणारी त्रिज्या किती आहे? हा स्पर्शबिंदू आहे पी, हा क्यू आणि आर. आता वर्तुळाचा स्पर्श बाह्य स्पर्श वर्तुळ आहेत, स्पर्शबिंदू आणि त्यांचे केंद्रबिंदू एक रेषीय असतात. मग ए डॅश पी डॅश बी, बी डॅश क्यू डॅश सी आणि ए डॅश आर डॅश सी. बाह्य स्पर्शी वर्तुळांचा स्पर्शबिंदू व त्यांचे केंद्रबिंदू एक रेषीय असतात. झालं? हे जोडूयात. त्रिज्या बघा AP बरोबर AR बरोबर 3 सेमी, BP बरोबर PQ
हे सुद्धा 3 सेमी CQ बरोबर CR एकाच वर्तुळाच्या त्रिज्या किंवा तिघ एकरूप झाले. आता आपण AB बाजू काढू. AB बरोबर काय अधिक काय AP अधिक PB 3 अधिक 3 6 सेमी. BC सुद्धा BQ अधिक QC 3 अधिक 3 6 सेमी. आणि AC AR अधिक RC 3 अधिक 3 6 सेमी. किती 3 सगळं 3 आहे ना, म्हणजे तिन्ही बाजू 6 झाल्या. AB बरोबर BC बरोबर AC बरोबर 6 सेमी. म्हणून त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. मला असं वाटतं इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता हा समभुज आहे म्हणजे तिन्ही बाजू सारखी येतात, प्रत्येकी 6 बाजू आहे. मग तुम्ही एक त्रिकोण काढायचा आहे, 6 सेमी घेतोय. कंपास मध्ये 6 सेंटीमीटर घ्या, परत इथून 7 मारा. आला त्रिकोण. पण ते म्हणतात की 3 सेंटीमीटरचे वर्तुळ आहे, मग कंपास मध्ये 3 सेंटीमीटर घ्या आणि केंद्र B वर ठेवा आणि छानपैकी असं वर्तुळ काढा. C वर ठेवा, A वर ठेवा. असे 3 वर्तुळ बरोबर येतील बघा. अशा पद्धतीने तुम्ही एवढं लिहून ही अशी आकृती काढायची आहे. या ठिकाणी याच गणितामध्ये परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो, त्रिकोण ABC ची परिमिती काढा. ABC ची परिमिती बरोबर मोठ्या त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूची बेरीज. AB अधिक BC अधिक AC 6 अधिक 6 बरोबर 18 सेमी. तसंच PQ ची त्रिकोण PQR मध्ये PQ ची लांबी काढा. हा PQ बघा नीट. ही बाजू 3 आहे, ही बाजू 3 आहे म्हणजे हा P मध्यबिंदू आहे. ही बाजू 3 ही बाजू 3 म्हणजे QBC चा मध्यबिंदू आहे. P व Q आहे, AB व BC चे मध्यबिंदू आहे. बिंदू P व Q हे AB व BC चे मध्यबिंदू आहे. मग आपण गेल्या वर्षी एक प्रमेय पाहिला, त्रिकोणाच्या 2 बाजूचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड. 2 बाजूचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो आणि तिसऱ्याच्या निम्मा असतो. म्हणून 2 बाजूला जोडणारा रेषाखंड PQ समांतर तिसऱ्या बाजूला म्हणजे AC ला आणि हा PQ याच्या निम्मा असतो. असा हा म्हणजे असं त्याला याच्यामध्ये विचारलं जातं. पूर्वी 5 मार्काला असं गणित विचारलं जायचं. किती सोपं आहे बघा. तुम्हाला जर PR करायचं असेल तर P व R हे AB व AC चे मध्यबिंदू आहेत, कारण हे दोघं सारखे येतं. मग हे मध्यबिंदू झालं. PR समांतर BC, PR बरोबर 1/2 BC. अशा पद्धतीने तुम्ही उरलेल्या बाजू काढू शकता. यामध्ये ठीक आहे, या ठिकाणी आपण हे 4 गणित घेऊन म्हणजे आता आपण किती गणित घेतली, फक्त 8व 9व 10व आणि 11व या ठिकाणी थांबूया.